बाजारातलं नाही, आज बनवूया शुद्ध आणि सुगंधी घरगुती तूप. नमस्कार मंडळी, मी आहे मयुरी आणि झणझणीत किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने साजूक तूप. सर्वात आधी आपण गोळा केलेली साय घ्या. मग त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि थोडं थंड पाणी घेऊन ते छान असं मिक्सरला फिरवून घ्या. आता तयार झालेला लोणी एकदम वेगळा काढून घ्या. आता पुन्हा त्या लोण्यामध्ये थोडंसं बर्फाचे तुकडे टाकून ते लोणी छान असं परत एकजीव करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून ते पाणी व्यवस्थित लोणी धुवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ते थंड पाणी टाकून मिक्स करून व्यवस्थित लोणी धुवून घ्यायचं आहे. ते पाणी जोपर्यंत असं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत ते पूर्ण धुवूनच घ्यायचं आहे. हे पाणी पुन्हा फेकून देऊन परत त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, आपलं लोणी एकदम परफेक्ट तयार आहे. पाणी वाईट नाही झालं आहे. अशा प्रकारे आपला हा लोणी तयार आहे. एका जाड भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते व्यवस्थित त्या भांड्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तूप करपणार नाही. ते लोणी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ते भांडं गॅसवर ठेवून लो फ्लेमवर ते लोणी वितळू द्या. हळूहळू त्याचा रंग बदलायला लागेल आणि सुंदर असा सुगंध येईल. मी त्यात तुळशीची पानं टाकते, त्यामुळे तुपाला खूप छान सुगंध येतो आणि आपल्या घरची पारंपरिक टेस्टही मिळते. वरचा फेस कमी झाला आणि खाली थोडेसे सोनेरी कण दिसायला लागले की आपला तूप तयार होतो. पूर्ण घर सुगंधाने भरून जाईल असं शुद्ध घरगुती तूप तुम्ही नक्की ट्राय करा. स्वच्छ भांड्यामध्ये ते तूप गाळणीने व्यवस्थित गाळून घेऊयात आणि ते थंड झालं की एका काचेच्या बरणीमध्ये ओतून घेऊयात आणि ते तुम्ही कितीही दिवस स्टोअर करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. थँक्यू. धन्यवाद.